मुंबईकरांसाठी बातमी आहे। एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरू राहणार आहे। सोमवारी MMRDA कडून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यास काम सुरू होणार आहे। स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम पुन्हा एकदा लांबणीवर पडलंय। प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल हा काल बंद करण्यात येणार होता, मात्र या बंद करण्याविरोधात स्थानिकांनी रात्री आक्रमक पवित्रा घेतला। पोलिसांकडून एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं। त्यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडलं। इथं असलेला पूल बंदचा फलक या आंदोलकांनी काढून टाकलेला आहे। एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे। तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचं काम आधी पूर्ण करा, मगच हा पूल पूर्णतः बंद करा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। प्रभादेवी आणि परळला जोडणारा अतिशय महत्वाचा पूल म्हणून ओळख असणारा एल्फिन्स्टन ब्रिज काल म्हणजेच 25 एप्रिलला बंद होणार होता। मात्र नागरिकांच्या विरोधामुळे खरं तर हा ब्रिज अद्याप देखील सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात हा ब्रिज जो आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये बंद होणार असल्याची माहिती जी आहे ती स्थानिक आमदार काळीदास कोळंबकर यांनी दिलेली आहे। आणि त्यासोबत सोमवारी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे स्वतः या संदर्भातली बैठक जी आहे ती घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांना देखील बोलावण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। मी आता त्याच एल्फिन्स्टन ब्रिज वर आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो हा ब्रिज जो आहे तो खरं तर 150 वर्षाहून अधिक जुना पूल आपण म्हणू शकतो हा मानला जातो। आणि प्रभादेवी आणि परळला जोडणारा अतिशय महत्वपूर्ण ब्रिज जो आहे तो हा ब्रिज जो आहे तो मानला जातो आहे। मात्र नागरिकां हा ब्रिज पाडण्यात येऊ नये यासाठी नागरिकांचा एक मोठा विरोध जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। एक बॅनर देखील लागलेला आहे ज्या बॅनर मध्ये आपण पाहू शकतो आधी पुनर्वसन करा मगच एल्फिन्स्टन पूल तोडा। जाहीर निषेध 150 वर्षाहून राहणारे स्थानिक रहिवाशांचे 2000 कुटुंबाचे पहिले पुनर्वसन करा, नाहीतर रस्त्यावर उतरून जाहीर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या बॅनरच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहिलं तर हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे आणि डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे महानगरपालिकेकडून। त्यामुळे खरं तर हा पूल जो आहे तो पाडण्यात येणार होता। काल खरं तर या पुलावरून वाहतूक जी आहे ती बंद करण्यात येणार होती, मात्र स्थानिकांच्या मोठ्या विरोधानंतर हे ब्रिज जे आहे हे पुन्हा सुरूच असल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।